रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचं, कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न। आज आपण प्रोटीनने भरपूर, पचायला हलकी, चवीला एकदम भारी, आज आपण मुगाच्या डाळीचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर सेम पिठामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून तुम्ही याचे आप्पे सुद्धा तयार करू शकता। म्हणजे मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा हा अगदी पौष्टिक पदार्थ आहे। सोबतच डोसा किंवा आप्पे असतील त्याबरोबर खाण्यासाठी चटणी सुद्धा शेअर केलेली आहे। तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप जास्त पौष्टिक, झटपट होणारा हा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। पौष्टिक डोसा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घरातल्या या वाटीने 1 वाटी आणि 150 ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला किंवा कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे। आता जुना तांदूळ म्हणजे नक्की कोणता असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। जसा भात केल्यावर छान सुटसुटीत किंवा मोकळा होतो असा जुना तांदूळ तुम्हाला एखाद्या वाटीने मोजून घेणं गरजेचं आहे। जुना तांदूळ घेतल्यामुळे एक तर डोसा चवीला छान लागतो आणि तव्याला तो चिटकून बसत नाही, ही खूप खास टीप आहे, लक्षात असावी। आता ज्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी किंवा 100 ग्राम प्रमाणात मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ पचायला एक तर हलकी आहे, भिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। जर नाश्त्याला पटकन तुम्हाला डोसा करायचा असेल तर मुगाची डाळ अगदी बेस्ट आहे। एक 2 ते 3 पाण्याने चांगलं चोळून डाळ तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे। तर यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि साधारणतः एक 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार। ज्यांना मुगाच्या डाळी बरोबर तांदूळ वापरायचं नसेल किंवा तांदूळ जुना घरामध्ये नसेल तर अशा वेळेस 1 वाटी जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्हाला डाळी बरोबर स्वच्छ धुवून एक 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचंय। तर जर सकाळी तुम्हाला हा नाश्ता करायचा असेल आणि डाळ तांदूळ तुम्हाला भिजत घालायचे तर रात्री स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलं तरी सुद्धा चालू शकेल। ज्यांच्याकडे वेळ नाही किंवा अचानक काय बनवायचं सुचत नसेल तसे हे 15-20 मिनिटांसाठी तुम्ही डाळ तांदूळ भिजत घालू शकता। एखाद्या मिक्सरला निथळून घेतलेली डाळ तांदूळ आपण काढून घेतलेली आहे। आता ज्या वाटीने 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूग डाळ, अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी किंवा 100 ग्राम प्रमाणात दही घेतलेलं आहे। दह्यामध्ये खूप जास्त पाणी नाही, जर तुमचं दही पातळ असेल तर दह्याचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घालून छान पातळ पेस्ट आपण याची करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट करत असताना फक्त दह्यामध्येच आपण हे बारीक केलंय, अजिबात वेगळं पाणी वगैरे आपण यामध्ये वापरलेलं नाही। पीठ असं संपूर्ण तयार झालं की झाकण लावायचंय आणि 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे। अजिबात याला पळी वगैरे फिरवायची नाही। आता हे पीठ भिजेपर्यंत अजिबात वेळ घालवायचा नाही। तर ओल्या नारळाची 2 मिनिटात तयार होणारी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि सेम वाटीने इथे आपण अर्धी वाटी ओलं खोबरं बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलंय। तुम्ही किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। ज्या वाटीने अर्धी वाटी ओलं खोबरं अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे पंढरपुरी डाळवं, फुटाणे किंवा अशी ही डाळवं तुम्ही इथे वापरू शकता। डाळवं चालत नसेल तर तुम्ही इथे शेंगदाणे भाजून वापरू शकता। 2 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी चमचाभर दही घेतलंय। तुम्ही थोडंसं चिंच घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। चवीपुरतं किंवा अगदी